हॅलो कर. तिकडच्या विला टाक बघ. आपले बरोबर रियांश तू हॅलो नाही म्हणला. हॅलो म्हणतो आम्हाला. हॅलो कर रियांश. हॅलो कर. चला आपण त्याला बाबाला सांगू आणि तिथं हे करून बाबा म्हणजे थोडा वेळ चालू होणार. काय काय तू पाहणार ना पिक्चर. अरे वा वा, बघितला का कसं वाटतं? लाईव्ह जायचं एक काम कर, एक तासाभराने 8 वाजता ये इकडे. फक्त मोजून 5 मिनिटं या सिनेमाची स्टारकास्ट निर्माते दिग्दर्शक आपल्याशी संवाद साधणार आहेत. सिद्ध आहे असा अभिनेता हार्दिक जोशी, त्याचबरोबर अभिनेते निर्माते सुजित जाधव, अभिनेत्री स्वाती लिमये, अभिनेते श्री संजय खापरे, त्याचबरोबर दिग्दर्शक अमोल खापरे आणि सिनेमाचा पटकथा संवाद अभिजित रूपा राजेंद्र कोळेकर यांचा, तर ते सुद्धा इथे उपस्थित असतील. बंद आहे आता पिक्चर. कसा आहेस? तुझ्या कृपेने आणि याच्या प्रेमाने
अजून तरी जिवंत आहे. त्याचा किती ब्लड लॉस झालाय, जखमा किती खोलवर आहेत, एकदा चेक करून घ्या. सर, हाय डॉक्टर रचित. बरं झालं तू आलास, मी तुला बोलूनच घेणार होतो. हाऊस विकी सर. हो मामा, अहो प्लॅन काय? कधीपर्यंत जगल? सुजित जाधव. सुजित, आपल्याला विनंती, आपण कृपया बघूया मध्यंतरानंतर आता तुमच्यावरती स्वामी कृपाहून तुम्हाला सत्य कळतंय का. यानंतर स्वाती लिमये, नंतर संजयदांना रिक्वेस्ट आहे. संजय सिनेमाचा दिग्दर्शक, माझा अतिशय जवळचा मित्र, लहानपणीचा मित्र खरं तर, अमोल खापरे. आणि या चित्रपटाची पटकथा संवाद करणारे अभिजित रूपा राजेंद्र कोळेकर. त्याचबरोबर निरंजन पत्की सरांना विनंती, त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं. निरंजन पत्की सर. प्लीज सिनेमाबद्दल थोडंसं. सिनेमाबद्दल आता काय सांगायचं, इथपर्यंत तर उत्कंठतावर्धक सगळं झालेलं आहे. आणि इंटरव्हल नंतर मी काय करतोय ते मला आता सगळं आठवायला लागलं. पण इंटरेस्टिंग आहे, मजा आली. पण ह्या संजय खापरेजी, अमोल खापरेशी भेट होण्यासाठी हा सिनेमा उजाडावा लागला एवढा. बरीच वर्ष आम्ही वाट बघत होतो याच्यावर कधी काम करायला मिळेल. पण या सिनेमाच्या निमित्तानं ते स्वप्न पूर्ण झालं. आणि या निमित्तानं स्वाती, हार्दिक सारखे मित्र भेटले आणि एक नवा उमदा अभिनेता आपल्याला चित्रपटसृष्टीला लाभला सुजित सरांच्या निमित्ताने. आणि निरंजन वगैरे यांची आमची खूप, म्हणजे आम्हाला थोडा अंदाज बांधता येतोय, पण मला माहित नाही. हा, जे रचलं गेलंय, रचित कडून रचलं गेलंय की त्यांच्या मित्राकडनं रचलं गेलंय, ते काय की शर्मिलाकडनं रचलं गेलंय ते समजेल आता थोड्यात. पण भूमिका आता आम्ही पाहतोच आहे. थोडंसं सिनेमाबद्दल आपल्या भेटीला. आणि मला असं वाटतंय की जे गुड आहे आपल्या याच्यामध्ये, प्लीज या. लवेश सर या. घेतलेली या सिनेमासाठी. आणि त्याचबरोबर निरंजन सर पण आहेत, ज्यांनी तुमच्या समोर राणा ज्यांनी उभा केला, ते निरंजन पत्की सर, ज्यांच्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात मला राणा म्हणून ओळखलं जातं. ते माझे डिरेक्टर निरंजन पत्की सर सुद्धा इथे आलेत, आपल्या सिनेमाचे क्रिएटिव्ह डिरेक्टर आहेत. आणि मला असं वाटतं की संपूर्ण सर, म्हणजे लवेश सरांबरोबर दुसरा सिनेमा आहे माझा, त्यामुळे माझ्या सस्पेन्स थ्रिलर आपण जे म्हणतो ते सगळं या सिनेमाचे लीड म्हणून ते आम्हाला जाणवत आहे. थोडंसं सिनेमाबद्दल ही सगळी मोड कशी बांधली त्याबद्दल शेवटचं आपण फक्त 2 मिनिटाचं मनोगत घेतो. सर्वप्रथम सर्वांचा आभार की या ठिकाणी सिनेमा पाहायला आले सर्वजण. आता काही माझा हा पहिला सिनेमा आहे. ह्याच्यामध्ये अमोलदादा असतील, वाढेल नात्यातला गोडवा अखंड. साहेब, तुमचा प्रोग्राम चालू होता, मध्ये तुम्हाला इंटरव्हल घ्यावा लागला आमच्यासाठी. सॉरी. इट्स ओके. अजून कुठ कुठ राहते का घरात? मी आणि माझी फॅमिली. नक्की. तुम्हाला काय उत्तर अपेक्षित आहे? म्हणजे जे खरं आहे तेच अपेक्षित आहे ना मला. नाही, पण तू 2 स्पेशल चहा. तिकडे जाऊन
सगळंच आय डू. हा आणि तुम्ही काय डू? नथिंग. खायला सगळ्यात आधी आणि कामाला कधी कधी. जागेवरून हालाय नको. ओळखता का? आधी डोक्यावर एक त्यात तू टोप्या घालायचं काम करू नको. बरं मी काय म्हणतो, त्याने काय घेतलं? समाधान. बँक आली का काय? गाछाप. तुला असा प्रेशर व्यवस्था बनवला असताना मी. बरं आता मला लय घाई आहे, येतो जरा, मला लय भूक लागेली. येऊ का? हो साहेब, पैसे टाकी. हो साहेब अरे काय? भोगळे अरे शॉल घातलीच आहे तुला, आता का नारळ देऊ? हा चायले गाडी गाडी इकडे चल. गाड पहिले इकडे. गाडीला स्टार्टर मार. म्हातारा जाय तिकडे. चल पाठीशी. हे पाटील त्या कम्प्युटरला घे. अहो पण कुठे नेता तुम्ही मला? अरे चल. अहो आला. अहो सांगा ना. विमान चला. अहो इन्स्पेक्टर ऐका तर. शेटाप. मॅन स्टॉप. नॉट गोइंग फ्रंट. आता काय माप वळणूनच पुढे जाणार का? चला पुढं. काम. ओ सोनावणे तू धक्का. चला डॉक्टर साहेब चला. केलाय. यांनी केलंय? आपण तुम्हीच तर बोलला होता. मी अभिजित रूपा राजेंद्र कोळेकर. सर्वप्रथम काही बोलण्याआधी या सिनेमाचे दिग्दर्शक श्री अमोल लक्ष्मण कापरे, सिनेमाचे सगळे कलाकार, निर्माते श्री सुजितदादा जाधव यांना सगळ्यांना इथे साकारला आहे. त्यानंतर ज्यांच्या नजरेतून, ज्यांच्या कॅमेराच्या लेन्समधून हा चित्रपट तुम्हाला इतक्या छान आणि उत्तम प्रकारे बघता आला, ते लवेश दादा ताई. त्यांच्यामुळे या सिनेमाला रंगत आली. इतकं छान बॅकग्राऊंड म्युझिक, संगीत तुम्हाला ऐकता आलं. ज्यांनी इतकी छान गाणी रंगवली, ऐकवली, सादरीकरण केलं ते नितीन दादा ओगन मुगली. त्यांच्यामुळे इथे येण्याची सर्वांना संधी मिळाली. त्यांनी हे सगळं उभं केलं. ते आमचे निर्माते सुजितदादा जाधव सर, ज्यांनी एक छान उत्तम याच्यात शर्मिला नावाचं पात्र साकारलं. ते आमच्या स्वाती लिमये मॅडम. या चित्रपटाच्या खर्चाची एकंदरीत 4 आण्यापासून लाखांपर्यंतचा जमा खर्च लेखाजोखा ज्यांनी ठेवला ते रत्नेश पन्हाळकर. सिनेमाचा महत्वाचा भाग पिलर अमोलदादा खापरे. ज्यांना बघण्यासाठी बहुसंख्य तुम्ही इथे जमलात. सगळ्यांना आमंत्रण दिल्यानंतर एकच प्रश्न होता, हार्दिक दादा येणार आहे का? हार्दिक दादा येणार का? तो आलाय. तोच हा हार्दिक जोशी म्हणजे तुमचा त्यांच्या फॉरेनची पाटलीन हा प्रचंड गाजलेला चित्रपट त्यांना तुम्ही पडद्यावर खूप वेळा बघितला. आजही टेलिव्हिजनवर बघता गिरीश परदेशी सर, ज्यांनी या चित्रपटामध्ये अत्यंत सुंदर आणि कॉमिक भूमिका इन्स्पेक्टर या प्रकारे सादर केली. ते आमचे संजय सर खापरे. जो पर्टिक्युलर नाव नाही घेता, 1-2-5 मिनिटात तुम्हाला कोणाला काय बोलायचं असेल तर प्लीज बोला आणि आम्हाला बळ द्या.
नाही, एकच सांगेन की सगळ्यांना विनंती करा की मराठी चित्रपटगृहात जाऊन बघा, कारण की प्रेक्षकच एक शक्ती असते कलाकारांसाठी किंवा संपूर्ण इंडस्ट्रीसाठी. आणि नेहमी आम्ही सांगत असतो की तुम्ही एक पाऊल फक्त सिनेमागृहाकडे वळवा, आम्ही 10 पावलं नवीन चित्रपट रियांश इकडं बायकर ना मुलं बायकर. हाय, सांग ना माऊला. छान छान होतं ना पिक्चर. दादा खूप सुंदर. तुम्ही बघितलं तर मला छान वाटलं. पहिल्यांदा मूवी मध्ये काय आवडलं सगळ्यात जास्त जे साहेबांची जी मूवी होती पोलीस जे त्यांनी चार लागले म्हणजे खूप छान पिक्चर आहे. सगळ्यांनी पाहावं एवढं.